आसामच्या दिब्रुगडपर्यंत रेल्वे पोहोचलेली होती। त्याही पुढे आसाम आणि मिझोरमच्या बॉर्डरवर बैराबीपर्यंत ही रेल्वे पोहोचलेली होती। तिथून पुढे मिझोरम राज्याचा विकास करण्यासाठी, इथल्या जनतेसाठी, इथलं टुरिझम वाढवण्यासाठी आणि इथल्या स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्ससाठी म्हणजे लष्करीदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींसाठी मिझोरममध्ये रेल्वे पोहोचणं महत्त्वाचं होतं आणि त्यासाठीच हा प्रकल्प हाती घेण्यात आला। 8,071 कोटी रुपयांचा हा प्रकल्प आता पूर्ण झालेला आहे आणि याच प्रकल्पाला बनवताना कोणकोणत्या अडचणी आल्या, त्या प्रकल्पामुळे कसे फायदे होणार आहेत, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग माझ्याबरोबर या मिझोरम राज्यातल्या नवीन रेल्वे प्रकल्पाची सैर आज आपण करणार आहोत। मिझोरमच्या बैराबी या आसाम मिझोरमच्या बॉर्डरपर्यंत ट्रेन होती। आता ही ट्रेन सैरांगपर्यंत आलेली आहे, जे स्टेशन मिझोरमची राजधानी आयझॉलपासून 20 किलोमीटरवर आहे। आणि याच रेल्वे लाईनवर एक प्रचंड मोठा असा ब्रिज आहे, जो ब्रिज भारतातला दुसऱ्या नंबरचा सगळ्यात उंच ब्रिज आहे। हा ब्रिज आहे सैरांग ब्रिज। त्याच्या मागे हा ब्रिज तुम्ही पाहू शकता। अतिशय अवाढव्य आणि अभियांत्रिकी दृष्टीने अतिशय अवघड असं असलेलं काम या ब्रिजसाठी करण्यात आलं। आता या ब्रिजची खासियत काय, तर हा मधला खांब तुम्ही जो बघताय, हा जो पिलर तुम्ही बघताय, हा भारतातला सगळ्यात उंच असलेला दुसऱ्या नंबरचा पिलर आहे। या पिलरची उंची आहे 114 मीटरपर्यंत। या संपूर्ण 51 किलोमीटरच्या मार्गिकेवर जर आपण पाहिलात तर एकूण जे ब्रिज आहेत, त्या मोठ्या ब्रिजची जी संख्या आहे ती तब्बल 55 मोठे ब्रिज या संपूर्ण मार्गिकेवर मांडण्यात आलेले आहेत। 87 छोटे ब्रिज जे आहेत ते या मार्गिकेवर मांडण्यात आलेले आहेत आणि त्याबरोबरच या संपूर्ण मार्गिकेवर भुयारं जी आहेत ती देखील मोठ्या प्रमाणात आहेत। अगर हम मिज़ोरम के लोगों की बात करें तो इस रेलवे लाइन के आने से उनकी जो समस्या थी, अभी इतने सालों से यहाँ कनेक्टिविटी की दिक्कत रहती थी। लोगों को यहाँ से देश के दूसरे भाग जाने में समय भी बहुत लगता था और रोड नेटवर्क कई बार बारिश के दिनों में खास करके लैंडस्लाइड की प्रॉब्लम रहती थी और समय बहुत लग जाता था, दिक्कत भी होती थी, कॉस्ट भी बहुत बढ़ जाता था। लेकिन अब ये रेलवे लाइन से जैसे हम अब यहाँ से गुवाहाटी जाएंगे तो 12 घंटे से कम में ये हमारा पूरा सफ़र संपूर्ण हो जाएगा और साथ ही साथ बहुत ही कंफर्टेबल और बहुत ही कॉस्ट इफ़ेक्टिव ये रहेगा। मिझोरममध्ये एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।